आपल्यासोबत जे अमरावती जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे मेलघाटचे जिल्हाध्यक्ष प्रभुदासजी भिलावेकर आहेत, माजी आमदार आहेत. भैया, एक प्रकार जो आता काही 2-3 दिवसाआधी मी एक न्यूज केली होती. त्या न्यूज मध्ये मी म्हटलं गेलं होतं की इथं नगराध्यक्ष ताकदने निवडून आला, पण खालच्या काही तिकिटा म्हणजे खालच्या ज्या सीटा होत्या त्या निवडून आल्या, पण बाकीच्या निवडून यायला पाहिजे होता. त्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता, बातमी केली होती. पण काय कारण होतं असं की आपल्या इथं मग फक्त 9 उमेदवार हे निवडून आले? अचलपुर का कहे तो अभी उसका तो क्या है, हम सभी कार्यकर्ताओं से चर्चा करेंगे और उस विषय का चिंतन करेंगे और उसके बाद में हम क्या कारण है वो आपको बता सकते हैं। लेकिन अभी हमने जो भी मेरघाट जिले में परफॉर्मेंस भारतीय जनता पार्टी के पहले 2 नगराध्यक्ष था, आज धारणी में अपना नगराध्यक्ष है, आज अचलपुर में है और अंजनगांव में है। तो भाजपा का अगर परफॉर्मेंस का अपन देखेंगे तो बहुत अच्छा परफॉर्मेंस हुआ। जहाँ पे हारे, जहाँ पे क्यों नहीं अपन जीते, इस विषय में हम थोड़ा चिंतन वगैरह करके आपको बताएंगे, हम वरिष्ठों से बात करके। जे आता सध्या नवनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले, आता ज्या प्रकारे सत्ता आहे आपली, आपण जिल्हाध्यक्ष आहेत, आमदार सुद्धा आपले आहेत, तर सध्याचा विकासात्मक कामे कोणत्या प्रकारची येतील? भाजपा विकास के मुद्दे पे चुनाव लड़ता है और हमने विकास के मुद्दे पे चुनाव लड़े हैं। और आज ये मान के चलो कि अंजनगांव हो गया, धारणी हो गया, अचलपुर हो गया, यह नगर परिषद का विकास का द्वार समझो खुल गया। और वो केंद्र में सरकार है, राज्य में सरकार है और यहाँ पे सरकार का इसका सरकार का लाभ जरूर होगा और सर्वांगीण विकास होगा। इससे अंजनगांव हो गया, अचलपुर हो गया, धारणी हो गया और सभी शहरों का सर्वांगीण विकास होगा, क्योंकि भाजपा का सरकार है। आपको विषय क्या है कि कौन सा विकास क्या है, तो वो अभी हम बैठ के तय करेंगे। जो भी शहर में जो मूलभूत सुविधा है, बिजली, सड़क, पानी, आरोग्य, इस पे तो काम करेंगे, लेकिन उसके छोड़ के जो अपन और ज्यादा शहर के लिए क्या अच्छा कर पाएंगे, इसके लिए भी हम पूरा प्रयत्न करेंगे। आपल्यासोबत अचलपूरचे सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे आहेत. हो दादा. तायडे साहेब, माग 3 ते 4 दिवसाआधी एक मी व्हिडिओ टाकला होता, एक बातमी केली होती आणि तो जनतेचा कौल होता आणि त्यावेळी तुम्ही नसताना तुम्ही मला भेटले नाही, तुमची प्रतिक्रिया घेता त्यावेळेला आली नाही. पण आता त्यावेळेला काय झालं की बऱ्याचशा कमेंट्स होत्या की कुठेतरी तिकीट देताना चुकी झाली, कुठेतरी कोणाचं म्हणणं होतं की आमदारची चुकी आहे, कोणाचं वेगवेगळ्या प्रकारचं एक भाषण होतं. कोणत्या प्रकारची अशी रणनीती झाली आपल्या इथं की जेणेकरून 21 या मुस्लिम समुदायातील सीटा निवडून आल्या, पण तिथं कुठंतरी असे प्रभाग होते का तिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा निवडून येणार होता? तुम्हीच सांगा मला कोणते प्रभाग होते, मी कुठं चुकलो ते तुम्ही सांगा ना. तुम्ही जर विस्तृत विश्लेषण जर करता म्हणता, तुम्हाला हे समजत नाही का? मग नाही समजलं. जवळपास आता पाहिले बऱ्याच ठिकाणी असे आहेत की मुस्लिम बहुल एरिया आहे, एक अचलपूरचा काही भाग आहे, परतवाड्यातला काही भाग आहे, पण अशा ठिकाणी डिवायडेशन झाला. आता ठीक आहे, समजू शकतो आपण, डिवायडेशन होते, दुसरे आपले समाज धर्मी जे राहतात ते उभे राहतात, डिवायडेशन होते. तर काय होते की अशा वेळेला आपल्यावर एक प्रश्न निर्माण होऊन राहिला होता की आमदारांनी कुठेतरी सीटा चुकीच्या दिल्या काय बा? बघा, चुकीच्या सीटा केव्हा म्हणतो आपण? जेव्हा आपण बाहेरचे लोक आणून किंवा अजून कुठले लोक आणून दुसऱ्या आपल्या लोकांना डावलून दुसऱ्यांना तिकीट देणे पक्षाच्या लोकांना, तर तुम्ही म्हणू शकता चूक झाली. परंतु जे अमरावतीला इंटरव्ह्यू झाले, त्या इंटरव्ह्यू मध्ये जर सरळ ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिले त्याच पैकी जर मी तिकीट दिले असन तर चूक कशी मग त्याच्यात? याचं उत्तर पहिले तुम्ही शोधा. जे इंटरव्ह्यूला आले होते, माझ्याजवळ लिस्ट आहे आणि इंटरव्ह्यू घेणारा मीच नव्हतो एकटा, आमचे पक्षश्रेष्ठी होते, त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षासहित सगळे लोक होते. त्या लोकांनी इंटरव्ह्यू घेताना जी लिस्ट बनवली, त्या लिस्ट मधून जर मी तिकीट दिली असेल तर त्याच्यात मग चूक काय, कोणाची चूक आहे? आणि इंटरव्ह्यू जर दिलेल्या लोकांमधून जर तिकीट नसती दिली, दुसऱ्याला तिकीट दिली असेल, मी तिसऱ्याला दिली असेल आणि ती जर सीट पडली असेल तर मी दोषी. मग चूक कशी? नंबर 1. दुसरी गोष्ट, मागच्या वेळी 7 नगरसेवक होते, त्यापैकी 4 नगरसेवक हे निवडणूक लढवायसाठी अनुकूल नव्हते किंवा त्यांनी नाही नकार कळवला होता. त्यातल्या 3 नगरसेवकांना मी रिपीट तिकीट दिल्या, ते तिन्ही निवडून आल्या. त्याच्यानंतर मागच्या वेळी 3 जण हे सेकंडवर राहिलेले होते, त्यापैकी 2 जणांना तिकीट दिल्या, एक 40 मतांनी पडली, एक निवडून आली. त्याच्यानंतर जे अक्षय पखाले सारखे
कॅटरिंगचा व्यवसाय करणारे सामान्य कुटुंबातील अतिशय प्रतिकूल परिस्थिती, भूषण मेहरे सारखा अतिशय सामान्य परिस्थितीला विक्रम, तो विकी गुप्ता बाजारात जाऊन चिवडा विकणारा पोरगा, त्याला तिकीट दिली, तो थोड्या मतानं पडला. आमच्या याच्यातले बंडखोर लोकांनी काही चुकीचे निर्णय घेतले असताना त्यांना चुकीचा फटका बसलेला आहे. आणि आमच्या मित्रपक्षांनी ज्या सीट्स उभ्या केल्या होत्या त्याच्यात 5 सीट पडलेल्या आहे. म्हणजे तुम्ही सांगा मला, 15 सीट जर 2 नंबरवर असताना, 15 सीट 2 नंबरवर असताना तुम्ही असं कसं म्हणू शकता की चुकीचा निर्णय झाला किंवा चुकीच्या तिकीट वाटल्या म्हणून? मग चुकीच्या तिकीट वाटल्या तर मग तुम्ही सांगा ना, बरोबर कोण्या माणसाला तिकीट द्यायला पाहिजे होती की ती मी बरोबर ठरलो असतो? जे इंटरव्ह्यूला आले नाही त्यांना द्यायला पाहिजे होती का? असं तुमचं म्हणणं आहे का? असं कोणाचं म्हणणं आहे का? कसं आहे, यशाचे भागीदार हे खूप जण असतात, अपयशाचा भागीदार एकटा मी आहे. एक प्रश्न असा की नगराध्यक्ष हा ताकदीनं निवडून येते, खूप मोठी लीड घेते, कुठंतरी खालच्या साईडला आपण पाहतो नगरसेवकांची ही लीड राहत नाही. एक लक्षात ठेवा, जसे जसे जागा बदलन तसं समीकरण बदलत असते. आज एवढा मोठा लीड जर असेल नगराध्यक्षांना समजा, तर स्वाभाविक आहे वरतं ध्रुवीकरण झालं, दिसती गोष्ट आहे. तुम्ही जर स्वतःला मीडियाचे प्रमुख मानता तर तुम्हाला अनालिसिस करा. तुम्ही त्या अनालिसिस मध्ये तुम्हाला लक्षात येईल भूषणराव की वरतं ध्रुवीकरण झालं, खालतं ध्रुवीकरण झालं नाही. खालतं पण 4-4 सीट्स होत्या त्यांच्या. आपल्यात ध्रुवीकरण झालं. त्याच्यामुळे मी उदाहरण देऊ, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 11, इथं ध्रुवीकरण झाले, आपल्या सीट पडल्या. 5 नंबर मध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये सगळे हे होते आपले, म्हणजे हिंदू निवडून आले. पण मुस्लिम समुदायाने जास्तीत जास्त का त्यांनी खाली ध्रुवीकरण होऊ दिलं नाही. 4 उभे होते त्यांचे, पण त्यांनी पकडताना 2च पकडले, 2चीच हे कंबर पकडली. ते कंबर पाण्याच्या पार त्यांनी प्रवाहाच्या पार करून टाकली. आपल्या कंबरा पकडल्या तर मागं वळासाठी कंबरा पकडल्या. तू नको जाऊन मी जात नाही. त्याच्यामुळं अशा वेळेला असं वाटते काय की सध्याचा जो GR आहे 2/3 जो सांगितल्या जाते, तर त्यामध्ये आपले उमेदवार हे कमी दिसतात. तर अशा वेळेला अविश्वास प्रस्ताव येऊ शकते का? त्याला खूप लांबची गोष्ट होते. तुम्ही खूप लांब जाता. लगेच 4 दिवस झाले जुम्मा आणि तुम्ही लगेच अविश्वास, लगेच हे एवढं सोपं गेम आहे का? राजकारण तुम्हाला कळलं नाही अजून बरोबर, मला असं वाटते. तुम्ही अनालिसिस करून राहिले, उद्याचं अनालिसिस करून राहिले, भरपूर वेळ असते. 1 वर्ष एक तर होऊ शकत नाही. त्याच्यानंतर 11 अपक्ष आहेत, 9 भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्यांच्यात 2.5 वर्ष 1 वर्षानंतर काय काय होते हे सगळं पाहावं लागेल, वाट पाहावं लागते. आज तर अनेक अल्पमतातले सरकार 5-5 वर्ष तरून गेलेले आहे, आघाडीचे सरकार म्हणून किंवा हे म्हणून. वेळ काय ठरवेल काय ते. आणि दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीला गुन्हेगार ठरवून फायदा नाही ना. बाकीचे पक्ष होते ना, त्यांनी सीट टाकल्या होत्या ना. खाली जे उमेदवार होते बाकीचे पक्षाचे होते, त्यांनी स्वतः मतं खाल्लेली आहे, मतं हे केलेले आहे, डिवाइड केलेले आहे, म्हणजे ध्रुवीकरण केलेलं आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे त्यांनी एक गठ्ठा मतं टाकली, आपलं ध्रुवीकरण झालं. त्याच्यामुळे 21 नगरसेवक निवडून आले. त्याच्यामुळं यशाचे भागीदार तुम्हाला माहिती आहे सगळेच असतात, अपयशाचा भागीदार कोणी नसते. त्याच्यामुळे मी तर माझी जबाबदारी आहे. पण चुकीचं काही केलं आणि कोणाला चूक म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, कोणाला चूक म्हणणं. परंतु चूक का, कसं, याचं विस्तृत विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे जनतेला किंवा मला पण, की मी ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिले, मुलाखती दिल्या, त्यापैकीच मी उमेदवार निवडलेले आहे. जर मोठा माणूस निवडून येणारा माणूस जे आलेले असेल ते इंटरव्ह्यूलाच आले नाही तर मी कसं करू त्यांना तिकीट देतो म्हणून? कसं म्हणू? सांगा ना मला तुम्ही, कसं शक्य आहे? तुम्ही माझ्या जागी असते तर असं केलं असतं का, किंवा करू शकले असते काय? म्हणून आपण कसे जनप्रतिनिधी आहे, आपल्यावर प्रश्न विचारल्यात जाईल, आपल्याला बोट दाखवल्याच जाईल. नाही, बोट दाखवणं म्हणजे कोणतंही बोट दाखवलं तर हे काही सहन होणार नाही. कोणतंही बोट दाखवत असं तर काही एवढं तर काही गुन्हेगार नाही आहे मी. आलं का लक्षात? उद्या चालून मला आता काही म्हणणारे आहे, अर्ध्या ह्या कुंडाने पिवळे झालेले की दारू पेते वगैरे वगैरे. मग तुम्हाला खोडता नाहीत काय? तुम्हाला माहित असेल तर मला जसा माझी आमदाराचा ग्लास दिसते एका पिक्चर मध्ये, तसा माझा ग्लास दाखवून द्या ना दारूचा.
तर मानन मग 7 पिढीत दारू निघाला माझ्या घराण्यात कुणी 7 पिढ्या काय म्हणते जवळपास 350-400 वर्ष होते कुणी नाही पिलं आणि मी तर सोडून द्या. पण पुण्या अफवा पसरवणे माझ्याबद्दलच्या खोट्या नाट्या बातम्या पसरवणे माझ्याबद्दलच्या आता एक जण म्हणे 5 लाख घेतले म्हणे तिकीटसाठी म्हणजे असं माझ्या कानावर आलं. आता ते मी प्रत्येक उमेदवाराला विचारा की मी 1 रुपया घेतला का कोणाजवळून. अहो फॉर्मचे पैसे नाही घेतले. जे रिसर फॉर्म भरायचे भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरताना काही 1500 रुपये काही फीज असते ती सुद्धा नाही घेतली. बाकीच्या गोष्टी दूर राहिल्या. त्याच्यामुळं काही 5-25 लोक आहेत स्वतःच त्या टंकीत नंतर असतात आणि सोशल मीडियावर हे कमेंट टाकतात. त्याच्यामुळं मी सोशल मीडिया पाहतही नाही जास्त फार काही असा आणि मला त्याच्यात लक्ष देण्याची गरज नाही. मला जनतेच्या प्रश्नाशी मतलब आहे. मला जनतेच्या समस्येशी मतलब आहे. शेतकऱ्यांच्या समस्येशी मतलब आहे. मजूर वर्गांच्या जे आहेत कामगार वर्ग त्यांच्याशी मतलब आहे. सामान्य जनतेशी मतलब आहे. जे समाजात काम करतात डॉक्टर वकील जे इंजिनियर जे लोक काम करतात समाजसेवेसाठी त्यांच्याशी हे आहे त्यांच्याशी मी बांधील आहे. सर्वांशी सामान्य माणसाशी बांधील आहे. मी या 5-25 लोकांची बांधील थोडी आहे. या 5-25 लोकांमुळे मी निवडून आलो का मला ह्या सगळ्या जनतेनं निवडून दिलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी बांधील आहे. ते ठरवतील ना काय करायचं होतं. अजून 4 वर्ष बाकी आहेत. विषय तो नाही आहे. परंतु कोणी काही बोलायचं उठसुट आणि मी ऐकून घ्यायचं किंवा हे करायचं मी त्याच्याकडे लक्षच देत नाही. काही विशेष नाही आहे.